नमस्कार, मी विलास सावळे. आपण पाहता ज्वालादीप न्यूज नेटवर्क. मूर्तिजापूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये वैभव उर्फ भयू यादव हेच वंचित बहुजन आघाडीचे दमदार दावेदार, पक्षांच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावंत, विश्वास, विकासाचा जोरदार विजय निश्चित असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा. मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीत पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये वंचित बहुजन आघाडीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पक्षांचे निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते श्री वैभव उर्फ भयू यादव यांची प्रभाग क्रमांक 1 ब मधून सर्वसाधारण पदाकरिता उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. या घोषणानंतर प्रभागात उत्साह आणि आनंदाची लाट पसरली असून यांचा निश्चित विजयाची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर विश्वास भयू यादव यांनी अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे एकनिष्ठ राहून आणि प्रभागातील कोणतेही फळाची अपेक्षा न ठेवता अखंड कार्य केले आहे. त्यांची हीच पक्षनिष्ठ तळमळ आणि निष्ठा पाहून पक्षाध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी वैभव उर्फ भयू यादव यांच्यावर दाखवलेला हा विश्वास सामान्य कार्यकर्ता मिळवण्यात असलेल्या संधीचं उत्तम उदाहरणार्थ आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकासाचा धडाका, निश्चितच विजय निश्चित. प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांचे स्पष्ट मत आहे की भयू यादव यांनी केलेले पक्षपूर्वचे नव्हे तर प्रभागातील विकास कामासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पाणी, रस्ते आणि मूलभूत आणि सुविधांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच आवाज उचलला असून प्रभागातील त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासाचे वर्ली लावली आहे. याच कामाच्या अनुभवाने आणि नागरिकांच्या असलेल्या मजबूत बघितल्यामुळे भयू यादव यांची विजय निश्चित असून ते मोठ्या मतपद्धतीने विजय होतील अशी सर्व चर्चा प्रभागातील नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या धोरणावर भयू यादव यांच्या कामाचा, तळमळीचा मतदारांची पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे मूर्तिजापूरच्या राजकारणात प्रभाग क्रमांक 1 मध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चित विजय होणार अशी आशा नागरिकांनी दर्शवली आहे आणि अशी चर्चा मूर्तिजापूर शहरामध्ये आहे. तर चला नंतर लगेच पाहूया तुमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय नागरिकांची म्हणणे आहे.